विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सर्वांचं एसआर जीनियस अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण स्पर्धा परीक्षेच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा असणारा भाग अगदी या ठिकाणी प्रयोग हा भाग पाहणार आहोत। या प्रयोग भागावर काय केलं जातं तर एक प्रश्न निश्चितच एक दोन प्रश्न त्यामध्ये विचारला जातच असतो आणि म्हणून हा भाग अत्यंत आपण गांभीर्याने पाहायचा आहे, गांभीर्याने अभ्यासायचा आहे आणि आपला एक एक मार्क आपण आपल्या परीक्षेमध्ये वाढवायचा आणि यशाकडे वाटचाल करायची आहे। तर यासाठी तुमच्या जवळ पेन पुस्तक असायला हवं आणि त्या संपूर्ण गोष्टी तुम्ही नोट डाऊन केलेल्या पाहिजे। अगदी लक्षपूर्वक शेवटपर्यंत हा व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे आणि तोपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ आपण जर बघितला असेल तर प्रयोगाचा प्रश्न आपला जाणारच नाही आहे आणि म्हणून काय करायचं तर हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे ते हे लेक्चर शेवटपर्यंत आपण बघायचं आहे। चला तर आपण आज बघूया प्रयोगाचे किती प्रकार आहेत तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग आहे। तर या ठिकाणी आपण काय करत असतो तर जसं आपण सांगितलं की प्रयोग म्हणजे काय तर ते कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला आपण काय म्हणत असतो तर प्रयोग असं म्हणत असतो आणि याच्यावरून त्याचे तीन प्रयोग पडले जातात। इथे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे पडलेले असतात। तर या ठिकाणी पाहाल कर्तरी प्रयोग जर ओळखायचा असेल तर काय असतं तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणून ते वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये असते। आता कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते वाक्य इथे कर्तरी प्रयोगात असते। तर स्मिता निबंध वाचते, स्मिता निबंध वाचते असं वाक्य आहे। तर या वाक्यातील कर्ता कोण आहे तर स्मिता आहे। नंतर या ठिकाणी आपण पेन घेऊया, ठीक आहे। तर या ठिकाणी स्मिता ही कर्ता आहे, नंतर निबंध हे कर्म आहे आणि क्रियापद काय तर वाचणे। काय कोणती क्रिया होत आहे? वाचण्याची क्रिया होत आहे। कोण वाचत आहे तर स्मिता वाचत आहे। इथे काय वाचत आहे तर निबंध वाचत आहे। वाचणारी आपण कोण आहे तर स्मिता आहे आणि म्हणून स्मिता हा कर्ता आहे। काय वाचते तर निबंध वाचते आहे आणि म्हणून हे वाक्य कशात तर कर्तरी प्रयोगामध्ये आहे। आता दुसरा कर्मणी प्रयोग। कर्मणी प्रयोगात कर्माला प्रत्यय नसतं, कर्माला प्रत्यय नसतं परंतु कर्त्याला प्रत्यय असतं, कर्त्याला प्रत्यय असतं। कर्माला प्रत्यय नसतं परंतु कर्त्याला इथे प्रत्यय असेल, कर्माला प्रत्यय नसेल तर ते वाक्य कशात असतं तर कर्मणी प्रयोगात असते। आता या ठिकाणी स्मिता आहे आणि त्याला काय लागला प्रत्यय तर ने लागला आहे। स्मिताने निबंध वाचला, स्मिताने निबंध वाचला असं वाक्य आहे। स्मिताला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हे वाक्य कर्मणी प्रयोगामध्ये आहे। आता कर्मणी प्रयोगात का तर इथे निबंध जे कर्म आहे त्याला प्रत्यय लागलेला नाही आणि म्हणून ते वाक्य कर्मणी प्रयोगात आहे। त्यानंतरचं वाक्य बघूया तर भावे प्रयोग। कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय नसेल, कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय नसेल तर ते वाक्य भावे प्रयोगामध्ये असते। वाक्य पाहूया आपण। आता इथे स्मिताने निबंधास वाचले। आता इथे कर्माला प्रत्यय लागलं आणि स्मिता कर्ता आहे त्याला ने काय लागलं तर प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून हे वाक्य कशातलं आहे तर भावे प्रयोगातलं आहे। लक्षात आले तीन फरक। कर्तरी प्रयोगात काय असतं तर कर्त्याला प्रत्यय नसतो म्हणून ते वाक्य कर्तरी प्रयोगात। जर कर्माला प्रत्यय नसेल आणि कर्त्याला प्रत्यय असेल तर ते कर्मणी प्रयोगात वाक्य आहे आणि जर कर्ता आणि कर्म या दोघांनाही प्रत्यय असेल तर ते वाक्य भावे प्रयोगात आहे। आता समजा एवढी सोपी जर वाक्य आहे तरी मुलांना परीक्षेमध्ये मार्क का मिळत नाहीत, मुलं का चुकतात, कुठे चुकतात तर त्याची कारण आहे त्यांना कर्ता कर्म आणि क्रियापद हे शोधता येत नाही। वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद हेही आपल्याला शोधता आलं पाहिजे। जर तुम्हाला वाक्यातील कर्ता शोधता आला असेल, क्रियापद पहिल्यांदा बघा त्यातलं कोणतं आहे तर क्रियापदावरून आपल्याला कर्ता शोधता येतो आणि कर्म शोधता येतं आणि म्हणून वाक्यातील आपण काय करायचं तर क्रियापद आपण शोधलं पाहिजे। बघूया आपण क्रियापद कसं शोधायचं येतं तर या ठिकाणी आता वाक्यातील मुख्य घटक किती असतात तर तीन घटक असतात। वाक्यातील मुख्य घटक किती आहेत तर तीन घटक आहेत। कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद आहे। याच्यातील मुख्य भाग जो असतो तो मुख्य भाग कोण आहे तर क्रियापदाचा असतो। आता या ठिकाणी क्रियापद आहे। वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास, वाक्याचा इथे पहा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक इथे शब्दास क्रियापद असे म्हणतात। काय म्हणतात तर क्रियापद असे म्हटलं जातं। म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचं काम कोण करत असतं तर क्रियापद करत असतं आणि म्हणून आता या ठिकाणी वाक्य आहे स्मिता निबंध वाचते। याच्यातील वाचते हा शब्द काढून काढा बरं। काय होतं तर
स्मिता निबंध असं होईल. काय होतं? स्मिता निबंध असं होईल. म्हणून स्मिता निबंध वाचते. वाचण्याची क्रिया त्या वाक्याला अर्थ पूर्ण करण्याचं काम कोण करतं? तर इथे वाचते हा शब्द करतो आहे आणि म्हणून ते क्रियापद आहे. आणि मुख्य क्रियापदाचं मुख्य काम काय असतं? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. कोणती क्रिया होत आहे इथे? ते वाचण्याची क्रिया होत आहे. इथे आपण आता क्रियापद शोधण्याचं काम आटोपलं आहे. आता क्रियापद आपल्याला सापडलं आहे. क्रियापद जर सापडलं असेल तर त्याच्यावर आपण कर्ताही शोधू शकतो आणि कर्मही शोधू शकतो. चला तर मग समोर बघूया. आता इथे क्रियापद शोधायचं आहे. काय वाक्य आहे? तर रुपाली चिंच खाते. कोणती क्रिया होत आहे? खाण्याची क्रिया होत आहे. म्हणून खाते हे क्रियापद झालं. नंतर आशुतोष उत्तर देतो. आशुतोष उत्तर देतो. कोणती क्रिया होत आहे? देण्याची, उत्तर देण्याची क्रिया होत आहे. म्हणून येथे देतो हे क्रियापद आहे. आता स्नेहल अभ्यास करते. स्नेहल अभ्यास करते. कोणती क्रिया होत आहे? करण्याची क्रिया होत आहे. अभ्यास करण्याची क्रिया होत आहे. म्हणून इथे करणे, करते हे क्रियापद होतं. नंतर मुले झाडे लावतात. काय होतं? तर आता मुले झाडे जर पाहिलं असं तर होणार का? नाही. तर लावतात ही एक क्रिया होत आहे आणि म्हणून लावण्याची क्रिया होत आहे. म्हणून लावतात हे काय झालं? तर क्रियापद झालेलं होतं. मुली खेळ खेळतात. मुली खेळ खेळतात. आता काय क्रिया होत आहे? खेळण्याची क्रिया होत आहे. म्हणून इथे खेळतात हे क्रियापद आहे. आता हे क्रियापद शोधलं, पण क्रियापदातलं सुद्धा आपल्याला मूळ धातू शोधायचं असतं. काय शोधायचं असतं? तर मूळ धातू, त्याचं मूळ रूप शोधायचं असतं. याला प्रत्यय आहे. खेळतात इथे खा आहे. नंतर देतोला ते हे प्रत्यय आहे. करतेला ते हे प्रत्यय आहे. येथे लावतातला तात हे प्रत्यय आहे. खेळतातला तात हे प्रत्यय आहे. हे प्रत्यय रहित जो शब्द असतो त्याला धातू म्हणतात. त्याला काय म्हणतात? तर धातू. मूळ धातू जो मूळ क्रियापद आहे ते मूळ धातू आपल्याला ओळखायचं असतं. ते ओळखलं की आपल्याला समजेल. आता इथे रुपाली चिंच खाते. यातला मूळ धातू काय आहे? तर मग खा आहे. कोणता होता? तर खा आहे. नंतर आशुतोष उत्तर देतो. यातला मूळ धातू काय? तर येथे दे आहे. नंतर स्नेहल अभ्यास करते. तर यातला मूळ धातू काय? तर कर हा अभ्यास आहे. नंतर मुले झाडे लावतात. यातला मूळ धातू काय? तर लाव. कारण तात हे प्रत्यय आहे. हे तात काय? त्याला प्रत्यय आहे. प्रत्यय काढून टाकलं की नंतर आपल्याला मूळ धातू सापडतो. आता मुली खेळ खेळतात. मुली खेळ खेळतात. तर खेळतात हा प्रत्यय काढला की मूळ धातू राहतो खेळ. आता याच ही जी शब्द आहेत, आता निश्चित तुम्हाला क्रियापद सापडलं वाक्यातलं. क्रियापदातला मूळ धातू सापडला. आता मूळ धातू जर सापडला असेल तर काही तुम्हाला उदाहरणं देतोय. ती उदाहरणातून तुम्ही काय करायचे? तर त्यातलं क्रियापद शोधा आणि क्रियापदातला मूळ धातू सुद्धा तुम्ही पटकन शोधू शकता. आणि छोटी ट्रिक्स आहे. त्या ट्रिक्सने आपण हे सर्व शोधलेलं आहे. आता इथे आहे वाक्यातील क्रियापद तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यातील मूळ धातू शोधायचा आहे. पहा वाक्य वाचा पटकन. यातील तुम्हाला काय झालं? तर यातले क्रियापदही तुमच्या लक्षात आलं आहे आणि धातू सुद्धा तुमच्या पटपट लक्षात आलेला आहे. काय धातू याच्यात? तर राणी कविता वाचते. आता वाचते हे क्रियापद आहे आणि वाच काय? तर वाच हे काय? तर त्यातलं हे होतं मूळ धातू आहे. नंतर मीना अभ्यास करते. तर इथे काय होतं? तर करते हे काय? तर क्रियापद आहे आणि कर हे काय झालं? तर त्यातलं मूळ धातू झालेला आहे. प्रज्वल शाळेत जातो. प्रज्वल शाळेत जातो. आता इथे जातो हे मूळ क्रियापद तुम्ही ओळखलं आणि याच्यातला जा हा सुद्धा तुम्ही मूळ धातू ओळखला असं. नंतर वैष्णवी इंग्रजी शिकते. वैष्णवी इंग्रजी शिकते. तर इथे शिकते हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलेलं आहे आणि इथे काय होतं? तर शिक हे सुद्धा तुम्हाला मूळ धातू लक्षात आलेला आहे. म्हणजे साहजिकच आहे की तुम्हाला काय झालं? तर इथे त्यातले म्हणजे क्रियापद लक्षात आले आणि त्याची धातू सुद्धा तुम्हाला पटपट लक्षात आलेली आहे. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं? तर कर्ता काढायचा आहे. काय करायचं? तर कर्ता काढायचा आहे. आता वाच आहे तर काय होतं? आपण त्याला वाचणारा, वाचणारी, वाचणारे असे प्रत्यय लावायचे आणि काय नाही वाचणारा कोण असा प्रश्न करायचा आहे. वाचणारी कोण, वाचणारे कोण असा प्रश्न केला की आपल्याला त्याचं उत्तर मिळतं. बघूया आपण समोर. तर काय होईल? आता इथे पहा कर्ता शोधायचं असेल तर काय होतं? तर क्रियापदाचा मूळ धातू शोधून त्याला नारा, नारी, नारे, नारी आणि नाऱ्या अशा प्रकारचे काय करायचे? तर त्याला प्रत्यय लावायचे आहेत. आणि प्रत्यय लावला की काय होतं? तर काही ठिकाणी नारा लावा लागेल, काही ठिकाणी तुम्हाला नारे लावा लागेल, काही ठिकाणी तुम्हाला नारी लावा लागेल, काही ठिकाणी नाऱ्या लावावा लागेल. हे प्रत्यय लावायचे आहे. आणि नंतर प्रश्न विचारायचा. कोणी प्रश्न विचारायचा आहे. असे प्रत्यय लावून इथे कोण असा प्रश्न विचारावा किंवा विचारायचा म्हणजे आपणास कर्ता मिळतो. आता राणी कविता वाचते. राणी कविता वाचते या वाक्यातील काय होतं? तर क्रियापद वाचते आहे. नंतर याच्यातील जे मूळ धातू आहे या क्रियापदातील मूळ धातू काय? तर वाच आहे. या वाच यास काय लावतो आपण? आता मुलगी आहे म्हणून नारी लावतो. काय? तर मुलगी आहे म्हणून काय? राणी ही मुलगी आहे म्हणून आपण काय होतो? नारी. इथे वाचणारी यास नारी असा प्रत्यय लावला की काय शब्द तयार होतो? वाचणारी असा शब्द तयार होईल.
आता त्या झाल्यानंतर मग काय तर वाचणारी कोण, वाचणारी कोण, तर उत्तर काय येईल आपल्याला राणी, म्हणून राणी या वाक्याचा काय तर कर्ता आहे. झालं सोपं. म्हणजे काय होतं तर ज्या मूळ धातूला आहे तर इथे काय लावायचं तर नारा, नारे, नारी आणि नारा हे प्रत्यय लावायचं आणि कोणी प्रश्न करायचा आपल्याला ताबडतोब कर्ता त्या ठिकाणी सापडत असतो. आणि म्हणून समोरचे वाक्य पाहूया. आता याही ठिकाणी आपल्याला काय होतं तर कर्ता कसा असतो तोही शोधायचा असतो. आता विजयला गार वारा झोंबतो, विजयला गार वारा झोंबतो असं वाक्य आहे. आता इथे यातील झोंबतो या क्रियापदाचा मूळ धातू काय तर आता हे वाक्य विजयला गार वारा झोंबतो, ठीक नाही. आता काय होतं तर झोंबतो हा क्रियापद आहे, तर या क्रियापदाचा मूळ धातू काय तर झोंब आहे. तर मग आता झोंबणारा कोण, झोंबणारा कोण, त्याला नारा हा प्रत्यय लावला आपण, तर झोंबणारा कोण, तर उत्तर येईल गार वारा. म्हणून या वाक्यातील काय तर कर्ता कोण आहे तर या गार वारा हा कर्ता आहे. इथे विजय हा कर्ता नाही आहे, विजय हा कर्ता नाही. तर या ठिकाणी गार वारा हे हा या वाक्यातील काय तर क्रियापद आहे आणि म्हणून या क्रियापदाला काय तर प्रत्यय आहे का नाही, आणि प्रत्यय नाही आणि म्हणून ते वाक्य कशात तर कर्तरी प्रयोगामध्ये आहे. म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसेल तर ते वाक्य कशामध्ये आहे तर कर्तरी प्रयोगामध्ये आहे. कर्ता आपल्याला ओळखता आला पाहिजे. बऱ्याच जणांचं चूक होते इथे, तो करतो तर विजय आहे, नाव दिसलं की त्याला असं वाटतं की तोच कर्ता आहे. इथे त्याला प्रश्न करायचा, म्हणून ही ट्रिक्स वापरायची आहे. यातील झोंबतो या क्रियापदाला आपण मूळ धातू झोंब आहे, त्याला आपण काय लावला तर प्रत्यय नारा लावला. प्रश्न आपण केला झोंबणारा कोण, तर उत्तर येईल गारवारा, म्हणून गारवारा हा कर्ता आहे. आता दुसऱ्याला आहे राजाला कंठहार शोभतो, राजाला कंठहार शोभतो. या वाक्यातील बरेचशा मुलाला असं वाटतं की राजा हा या वाक्यातील कर्ता असावा, पण हा नाही आहे. आपण काय केलं तर याच्यातलं क्रियापद बघायचं तर शोभतो आहे. या वाक्यातील क्रियापद आहे शोभतो, याचा मूळ धातू आहे शोभ आणि म्हणून त्याला नारा हा जर प्रत्यय लावून काय केला तर शोभणारा कोण, काय केला आपण प्रश्न केला तर शोभणारा कोण, तर कंठहार, शोभणारा कोण तर कंठहार. आणि म्हणून या वाक्यातील कंठहार हा काय तर कर्ता आहे आणि कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून ते वाक्य कर्तरी प्रयोगामध्ये आहे. हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. अत्यंत सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला काय लावता आलं पाहिजे, त्या जो काही मूळ धातू आहे त्या मूळ धातूला नारा, नारी, नारे किंवा नाऱ्या अशा प्रकारचे त्याला प्रत्यय लावायचे आहेत आणि प्रत्यय लावून आपण काय करायचे तर त्यातील जो कर्ता आहे तो कर्ता आपल्याला ओळखता आला पाहिजेत. आणि म्हणून यासारख्या अशा ह्या ट्रिक्स आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत. तर चला समोर आपण पाहूया. आता या ठिकाणी कर्म तुम्हाला शोधायचं आहे, कर्म तुम्हाला शोधायचं. आता आपण काय पाहिलं होतं, पहिल्याने क्रियापद पाहिलं, क्रियापदातला मूळ धातू बघितला. धातूला जर आपण नारा, नारी, नारे असे जर आपण काय केलं तर किंवा जर प्रत्यय लावले तर त्यातून आपल्याला कर्ता सुद्धा सापडला आहे. आता आपल्याला वाक्य शोधायचं आहे कर्म. आता कर्म जर करायचं असेल तर काय करतो, क्रियापदाला म्हणजे क्रियापदावर किंवा ज्याच्यावर काय तर इथे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला आपण कर्म असे म्हणतो. आता हे शब्द काढतात. आता कल्पना रांगोळी काढते, कल्पना रांगोळी काढते असं वाक्य होतं. आता काय काढते असा प्रश्न करायचा आहे, काय काढते, काय प्रश्न करायचा इथे आपण तर काय काढते. आता काय काढते तर रांगोळी काढते, म्हणून कर्म इथे पटकन आपल्या लक्षात आलं की रांगोळी हे कर्म आहे. संचित गाडी चालवितो, संचित गाडी चालवितो. काय चालवितो तर गाडी चालवितो, काय चालवतो तर गाडी चालवतो. आता गौतम पुस्तक वाचतो, गौतम पुस्तक वाचतो. काय वाचतो तर पुस्तक वाचतो असं आहे. दीपाली पेरू खाते, काय खाते तर पेरू खाते. म्हणजे काय न प्रश्न जर आपण क्रियापदाला जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कर्म मिळतं, त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं तर कर्म मिळत असतं. म्हणजे आपल्याला क्रियापद मिळालं, क्रियापदाचा मूळ धातू मिळाला, मूळ धातूला आपण नारा, नारी, नारे जर लावलं तर आपल्याला क्रियापद मिळालं आणि नंतर क्रियापदाला काय हा जर प्रश्न जर आपण जर केला तर आपल्याला कर्म सुद्धा मिळालं. मग जर तुम्हाला क्रियापदातील वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद लक्षात आलं की तर तुम्हाला प्रयोगात तुम्ही यशस्वी झालात. याच ठिकाणी तुम्हाला हीच तर खूप मुख्य मेक आहे. या वाक्यातील मुख्य मेक अशी आहे की मुलांना वाक्यातील कर्ता लक्षात यावा आणि वाक्यातील कर्ता लक्षात आला की त्याला बरोबर कर्म लक्षात आलं की त्याला बरोबर कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे की भावी प्रयोग आहे हे त्याला लक्षात येतं. चला समोर बघूया आपण. आता प्रयोग बघूया आपण. काय तर जेव्हा कर्तरी प्रयोग, आता कर्तरी प्रयोग केव्हा असतो की जेव्हा वाक्यातील म्हणजे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे काय होतं तर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर वाक्य कर्तरी प्रयोगात असतं. कशात असतं तर ते वाक्य कर्तरी प्रयोगात असतं.
इथे आपण समोर गेलो थोडंसं एक स्लाइड. तर आता इथे कर्तरी प्रयोगात, आता कर्तरी प्रयोग आपण पाहायचा आहे. तर कर्तरी प्रयोग काय होता, तर आता मीनाक्षी गीत गाते, मीनाक्षी गीत गाते, मीनाक्षी गीत गाते आहे. एक मिनिट इथं हे पाहून घेऊ आपण आणि नंतरचे वाक्य पाहूया. काय होणार तर आपल्याला वाक्यात जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्या वाक्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. कशाने बदलतो तर वाक्याच्या म्हणजे कर्ता आहे, कर्त्याचं लिंग वचन आणि पुरुष याप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला धातू रूपेश काय म्हणतात, क्रियापदाला काय म्हणतात तर धातू रूपेश. म्हणजे क्रियापदावर काय काय तर कर्ता हा कसा आला पाहिजे तर त्या ठिकाणी त्याला बदल झाला पाहिजे. किंवा लिंगात बदल झाला असेल तर क्रियापदामध्ये बदल होतो, वचनात बदल झाला असेल तर क्रियापदात बदल होतो, पुरुषात बदल झाला असेल तर क्रियापदामध्ये बदल होत असेल तर त्याला कर्तरी प्रयोग म्हटलं जातं. जेव्हा कर्माच्या लिंग आणि वचनाप्रमाणे, जेव्हा कर्माच्या लिंग आणि वचनाप्रमाणे जर क्रियापदात बदल होत असेल तर ते वाक्य कर्मणी प्रयोगात असते. जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या व कर्माच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होत नसेल तर त्या वाक्याला भावे प्रयोग असं म्हटलं जातं. काय होतं तर पहिल्याने आपण जर बघितलं असेल तर कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगात काय होतं तर कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होत असतो. कर्मणी प्रयोगात काय होतं तर लिंग आणि वचन याप्रमाणे क्रियापदावर बदल होत असतो. तर भावी प्रयोगात काय होतं तर कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन आणि पुरुष याप्रमाणे बदलानुसार जर बदल होतच नसेल तर ते वाक्य भावी प्रयोगामध्ये असतं. त्याची उदाहरण आपण बघूया आता. तर काय होतं तिथे आता कर्तरी प्रयोगामध्ये आता मीनाक्षी गीत गाते, मीनाक्षी गीत गाते. आता इथे मीनाक्षी गाणारी कोण आहे तर मीनाक्षी आपल्याला सापडला, कर्ता सापडला आहे. गाते हे त्यातले गा काय तर हे मुख्य धातू आहे. गाला काय तर गाणारी, गाणारी कोण तर मीनाक्षी. काय गाते तर गीत गाते. म्हणजे यातील आपल्याला कर्ता सापडला मीनाक्षी आहे. मीनाक्षीला प्रत्यय आहे का नाही आहे. इथे क्रियापद गाते आहे. आता मीनाक्षीच्या ऐवजी आपण मुलाचं नाव घेऊया, प्रज्वल गीत गातो. काय घेतलं आपण प्रज्वल गीत गातो. तर इथे मुलाच्या आता गातोच्या ऐवजी इथे काय झालं तर क्रियापद बदललं गेलं, गातो आला आहे. म्हणून हा प्रयोग कसा आहे तर कर्तरी प्रयोग आहे. म्हणजे लिंग बदललं. इथे मुलीच्या स्त्रीलिंगी ऐवजी पुल्लिंगी जर घेतलं तर तिथे क्रियापदामध्ये बदल होतो आणि म्हणून तो प्रयोग कोणता आहे तर कर्तरी प्रयोग आहे. नंतर मुलगी पुस्तक वाचते, मुलगी पुस्तक वाचते. आता मुलगी हे एकवचनी आहे, स्त्रीलिंगी आहे परंतु काय तर एकवचनी आहे. आता मुलगी पुस्तक वाचते, मुलगी पुस्तक वाचते. आता याच ठिकाणी मुलीच्या ऐवजी काय करतो आपण मुली हे अनेक वचनी घेतलं. मुलगीच्या ऐवजी काय घेतलं तर आपण अनेक वचनी, मुली पुस्तक वाचतात. म्हणून इथे क्रियापदावर कशामुळे फरक पडला तर लिंग जर इथे वचन जर बदललं तर वचनामुळे काय तर इथे ठीकच आहे की त्याबद्दलचं जे स्त्रीलिंगी आहे ते पुल्लिंगी केलं असेल तर त्यामुळे या ठिकाणी काय झालं तर बदल क्रियापदामध्ये बदल झाला आहे. म्हणजे दुसऱ्या वाक्यातील क्रियापद बदलाचे कारण काय तर कर्त्याचे वचन आहे. पहिल्या वाक्यातील क्रियापद बदलाचे कारण काय तर लिंग आहे, म्हणजे लिंग वचन. आणि नंतर आता पुरुष. आता काय केलं आपण तर इथे आम्ही खेळ खेळतो, आम्ही हे प्रथम पुरुषी, आम्ही काय तर प्रथम पुरुषी आहे. आता द्वितीय पुरुषी काय होतं तू तुम्ही असे समोरचे जे वाक्य असतात त्याला तू तुम्ही आपण काय करतो तर द्वितीय पुरुषीला बोलत असतो. आणि तृतीय पुरुषी जो तिसऱ्याबद्दल आपण बोलत असतो ते त्या ती जे असतात तर त्यांना तृतीय पुरुषी. ते खेळ खेळतात. आता इथे आम्ही आहे ते खेळतो हे क्रियापद झालं, ते आहे ते खेळतात असा क्रियापदामध्ये बदल झालेला होता. म्हणून दुसऱ्या वाक्यातील क्रियापद बदलाचे कारण काय तर पुरुष आहे. म्हणून कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापदामध्ये बदल होतो. म्हणून त्या वाक्याला कर्तरी प्रयोग असे म्हणतात. काय बदल होतो तर लिंग वचन आणि पुरुष प्रमाणे. आपण तीनही प्रकारची वाक्य बघितलेत. इथे लिंग बदललं, या ठिकाणी आपण वचन बदललं, या ठिकाणी आपण पुरुष बदलला होता. म्हणजे प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी, तृतीय पुरुषी असे जर कर्ते आले असतील तर त्या ठिकाणी हा बदल होत असतो. तर या ठिकाणी समोर बघूया आपण काय होतं तर आता कर्तरी प्रयोगाची व्याख्या. काय कर्तरी प्रयोगाची व्याख्या होते तर आता जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे, जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होत असेल तो कर्तरी प्रयोग असतो. ही व्याख्या आपण लिहून घ्यायची आहे, नोट डाऊन करायची आहे. कर्तरी प्रयोगाची व्याख्या सांगा असाही प्रश्न कधी कधी त्याला येत असतो आणि तो आपल्याला करेक्ट आला पाहिजे. जेव्हा वाक्यातील कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे क्रियापदात बदल होत असेल
तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो. आता कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये काय, कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये आहे तर इथे कर्त्याचा पुरुष लिंग वचनानुसार कर्तरी प्रयोगात, पुरुष म्हणजे लिंग वचनानुसार कर्तरी प्रयोगात क्रियापद बदलते. पहिलं वैशिष्ट्य आहे की जर कर्त्याचा ते वाक्य कर्तरी प्रयोगात आहे की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर त्या क्रियापदाचं म्हणजे कर्त्याचा पुरुष बदलून पहा, लिंग बदलून पहा, वचन बदलून पहा आणि ते जर वाक्य काय असेल तर आपलं ह्याच्यात असेल, जर आपल्या प्रयोगामध्ये आलं असेल किंवा वचन ओळखताना आपल्याला ते दिसेल की पुरुष आहे, लिंग आहे, वचनाप्रमाणे ते बदलत असतं आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो तर त्याचं क्रियापद या पुरुष लिंग वचनाप्रमाणे बदलतं. आता कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी करता प्रथमा विभक्तीत असतो. काय असतो तर कर्ता प्रथमा विभक्तीत, त्याला प्रत्यय नसतं, प्रत्यय नसले म्हणजे तो प्रथमा विभक्तीत असतो. त्यानंतर कर्तरी प्रयोगात कर्म असल्यास ते प्रथमा विभक्तीत असते किंवा द्वितीय विभक्तीतही असू शकतं. काय तर कधी ते प्रथमा विभक्तीत असेल किंवा ते द्वितीय विभक्तीत सुद्धा असू शकतं. म्हणून ही त्याची वैशिष्ट्य होतं. कर्तरी प्रयोग आपल्याला तीनही काळामध्ये पाहायला मिळतो. साधारणतः तो वर्तमान काळामध्ये पाहायला मिळतो, पण भूतकाळामध्ये पाहायला मिळतो आणि भविष्य काळामध्ये सुद्धा पाहायला आपल्याला मिळत असतो. ते आपण नंतर बघूया आपण समोरचं. आता आपल्याला ओळखू आलं की तो प्रयोग कर्तरी आहे की कर्मणी आहे की भावी आहे. आपल्याला लक्षात आलं की कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर ते वाक्य कसं आहे तर कर्तरी प्रयोगाचं आहे. परंतु त्यानंतर तो सकर्मक कर्तरी आहे की अकर्मक कर्तरी आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात असेल. वाक्यात जर कर्म असेल तर त्याला सकर्मक कर्तरी म्हटलं जातं आणि वाक्यात कर्म नसेल त्याला अकर्मक कर्तरी म्हटलं जातं. ठीक नाही, म्हणजे कधी वाक्यात कर्तच असतो. आता सकर्मक कर्तरी आहे. आता कर्म सप्रत्ययी असते. कर्त्याला काय असतं तर कर्माला काय असतं तर इथे ते सप्रत्ययी त्या ठिकाणी असतं. सकर्मक प्रत्ययी म्हणजे कर्तरी प्रयोग असेल. कर्तरी प्रयोग ओळखला, पण तो कर्तरी प्रयोग कसा आहे, सकर्मक आहे की अकर्मक आहे हे सुद्धा आपल्याला ओळखायचं असतं. आता या ठिकाणी कर्ता कसा असो, धातुरूपेश असो. धातुरूपेश म्हणजे काय तर क्रियापदाला बदलण्याची ताकद त्या कर्त्यामध्ये असते. कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुष जर बदलले तर क्रियापद सुद्धा बदलतं. म्हणून त्या क्रियापदाला कर्त्याला काय म्हणतात तर धातुरूपेश म्हणलं. कर्ता हा नेहमी कर्ता कशात असतो, प्रथमांत, म्हणजे त्याला प्रत्यय नसतो. आता कर्म असेल तर कधी कर्म असेल तर ते सकर्मक कर्तरी प्रयोग असतो आणि कर्म नसेल तर ते काय असेल तर कर्म जर वाक्यात नसेल तर ते अकर्मक कर्तरी प्रयोग असतो. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची होती. आता कर्म असेल तर ते सप्रत्ययी असतं. कर्म असेल तर काय प्रत्ययी असतं, सप्रत्ययी असतं किंवा द्वितीय विभक्तीत असू शकतं. अप्रत्ययी जर असेल तर ते प्रथमा विभक्तीत असतं आणि कधी कधी ते अप्रत्ययी द्वितीय सुद्धा असू शकतं. आता त्या तिन्ही काळामध्ये आपल्याला कर्तरी प्रयोग पाहायला मिळतो. मी तुम्हाला सांगितलं की साधारणतः वर्तमान काळामध्ये असतो, परंतु भूतकाळामध्ये असतो, भविष्य काळामध्ये सुद्धा तो येतो. नंतर स्वार्थी, अज्ञार्थी आणि संकेतार्थ या भावामध्ये सुद्धा आपल्याला कर्तरी प्रयोग पाहायला मिळतो. नंतर आता इथे कल्पना रांगोळी काढते. काय काढते? आता काढणारी कोण तर कल्पना. म्हणून कल्पना ही आपला कर्ता झाली होती. काय काढते तर रांगोळी काढते. म्हणून ही वाक्य. आता कल्पनाला इथे प्रत्यय लागलेला आहे का नाही, कल्पना ही प्रथमा विभक्तीत आहे, तिला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही आणि म्हणून हे वाक्य कशात आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. शिक्षक मुलांना बक्षीस देतात. आता देणारा कोण तर इथे शिक्षक कर्ता आहे. काय देतात तर बक्षीस देतात. कोणास देतात तर मुलांना. एका वाक्यात दोन जर कर्म असतील, काय असेल तर दोन जर कर्म असतील तर त्यावेळेस काय करतात तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं ते लक्षण आहे. देतात, बक्षीस या ठिकाणी देत आहे आणि म्हणून येथे शिक्षकाला काय लागले नाही तर कुठलाही प्रत्यय लागला नाही, म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं आहे. परंतु कर्म या वाक्यात आहे म्हणून त्याला काय तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आता इकडे अकर्मक कर्तरी वाक्य बघू. या ठिकाणी काय नसतं तर कर्म नसतेच. कर्म या वाक्यात नसतं आणि मग कर्म आहे की नाही हे शोधण्याची आपण काय केली तर अगोदरच या ठिकाणी पाहिलं होतं की काय करायचं तर क्रियापदाला आपल्याला कोणी प्रश्न विचारायचा आहे. आता हे तिन्ही काळी तुम्हाला अकर्मक कर्तरी प्रयोग पाहायला मिळेल. चारही अर्थी सुद्धा विद्यार्थी सुद्धा आपल्याला वाक्य पाहायला मिळत असतं. आता श्रावणीला थंडी वाजते. वाजणारी काय थंडी. वाजणारी थंडी. आता वाजते काय तर थंडी. इथेच आहे कर्ता आणि
क्रिया कर्म सुद्धा तिथे आहे, कर्म नाहीच आहे, एकच आहे, एकच उत्तर येत आहे आणि म्हणून त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. काय म्हणतात ते त्याला कर्म. इथे श्रावणी या काही करता नाहीये. काय तर वाजणारी काय तर इथे थंडी आहे, कुणाला काय वाजते तर थंडीच वाजते आणि म्हणून या ठिकाणी हे अकर्मक इथे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. इथे बाबा मुंबईला गेले, बाबा मुंबईला गेले. स्थळदर्शक जे शब्द असतात त्या स्थळदर्शक शब्दाला जे वेळदर्शक स्थळदर्शक शब्द जे येत असतात तर ते कर्म नसतात. इथे मुंबई हे स्थळदर्शक शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी हा काय तर बाबा मुंबईला गेले हे फक्त कर्ता कोण आहे तर गेले जाणारे कोण बाबा आहेत आणि म्हणून बाबा हे करतायत. या वाक्यात कर्म नाही आहे आणि म्हणून हे वाक्य कशात अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे, परंतु कसं तर अकर्मणिक प्रयोगाचं आहे. त्याला सकर्मणिक प्रयोग किंवा इथे अकर्मक कर्तरी प्रयोग हे दोन्ही प्रयोग आपल्याला ओळखायचे आहेत. आता सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्म असतंच आणि अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्म नसतं. आता कर्मच जर नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला कर्म आहे की नाही हे वाक्यातील आपल्याला शोधावं लागतं आणि म्हणून ह्या ट्रिक्स आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. म्हणजे मूळ धातू मुख्य क्रियापदाला काय लागतं तर आपण काय करायचं, नारा नारी असा शब्द, वाजणारी कोण तर थंडी आहे, वाजते काय, वाजते काय, क्रियापद कर्म शोधायचं असेल तर आपण काय हा प्रश्न करतोय, वाजते काय तर थंडी वाजते आहे आणि म्हणून या ठिकाणी काय तर कर्म नाही आहे म्हणून त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. समोर बघूया आपण. आता पाहाल सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोगाची आपण काही उदाहरणं इथे घेत आहोत. काय होतं तर उदाहरण इथे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे तेथे प्रतीक चहा पितो, प्रतीक चहा पितो आहे. आता पिणारा कोण तर प्रतीक, प्रतीकला प्रत्यय आहे का नाही आहे म्हणून काय तर इथे प्रतीक चहा पितो हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. काय पितो तर चहा पितो, याच्यात कर्म आहे म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. दुसरं वाक्य, ललिता भाजीपाला विकते, ललिता भाजीपाला विकते, विकणारी कोण ललिता, ललिताला प्रत्यय नाही आहे म्हणून ते कर्तरी प्रयोग, पण कर्म विचारायचं. आता विकते, इथे विकते काय तर भाजीपाला, कर्म आहे म्हणून काय तर हे सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. मुले साखर खातात, इथे खाणारा कोण, इथे खाणारे कोण तर मुले आहेत, नंतर प्रत्यय आहे का नाही म्हणून हे कर्तरी प्रयोग आहे, परंतु सकर्मक आहे की अकर्मक विचारण्यासाठी खातात काय तर साखर, म्हणजे या ठिकाणी काय तर इथे कर्म आहे म्हणून इथे हे वाक्य सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. आता ती रांगोळी काढते, ती रांगोळी काढते, आता काढणारी कोण तर ते ती आहे आणि काय काढते तर रांगोळी काढते आहे म्हणून हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. आई मुलाला जेवण देते, आई मुलाला जेवण देते. आता इथे देणारी कोण तिथे आई आहे, काय तर देणारी कोण तर आहे, काय देते जेवण देते आहे. इथे सुद्धा दोन कर्म आलेले आहेत, इथे सहाय्यक इथे कर्म तिथे तुम्हाला मुलाला सुद्धा दिलेलं आहे, आई मुलाला जेवण देते आहे. तर या ठिकाणी काय तर इथे आई मुलाला जेवण देते हे सुद्धा वाक्य कसं आहे तर सकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. आता अकर्मक कर्तरी प्रयोग, तो हसतो, तो हसतो, कर्म आहे का त्याच्यामध्ये नाही आहे म्हणजे हे वाक्य काय तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचे आहे. मुले खेळतात, मुले खेळतात, आता खेळणारा कोण मुले, काय ते त्या ठिकाणी फक्त मुले खेळतात ते उदाहरण आल्यामुळे काय तर ते अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. विद्यापीठ प्रसिद्ध आहे, विद्यापीठ प्रसिद्ध आहे, जिथे विशेषण हा शब्द वापरला जातो तर त्या ठिकाणी काय असतं तर तिथे आपल्याला ते कर्म नसतं. आता विद्यापीठ प्रसिद्ध आहे या ठिकाणी कर्ता कोण आहे तर विद्यापीठच आहे म्हणून येथे अकर्मक कर्म नाहीच आहे, हे प्रसिद्ध काय तर हे विशेषण आहे आणि म्हणून येथे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. मुली घरी जातात, मुली घरी जातात, घरी हे स्थळ काय जाणारी कोण मुली, जातात काय तर मुलीच आणि म्हणून हे सुद्धा या ठिकाणी काय तर कर्म नाही आहे म्हणून अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आता चंद्रगुप्त राजा झाला, चंद्रगुप्त राजा झाला, आता चंद्रगुप्त राजा आता झालेला आहे तर कोण आहे तर राजा हा चंद्रगुप्त कर्ता या वाक्यातील आहे. इथे चंद्रगुप्त राजा झाला, आता ज्या ठिकाणी झाला नाही झाले होता बनला हे जे शब्द येत असतील तर त्या शब्दाच्या अगोदर जो येणारा शब्द असतो तर तो शब्द काय असतो तर हा काही म्हणजे कर्म त्या ठिकाणी नसतो आणि म्हणून त्याला विधानार्थी आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला विधानार्थी पूर्वक वाक्य म्हटलं जातं आणि म्हणून हा हे वाक्य काय तर अकर्मक कर्तरी प्रयोगाचं आहे. बघाल सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्म असतोच ठीक नाही आणि अकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये कर्मच नसतं आणि म्हणून ही सुद्धा कर्तरी प्रयोग आपल्याला ओळखता आला. कर्तरी प्रयोगाच्या नंतर आपल्याला सकर्मक आहे की अकर्मक आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून हे ओळखण्यासाठी आपल्याला ह्या ट्रिक्स घ्याव्या लागतात.
तर चला तर मग आपण समोरची काही उदाहरणं बघूया। आता ही 12वी साठी काही उदाहरणं होती, तर 12वीच्या पुस्तकातली। आता आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात, आपली पाठ्यपुस्तके संस्काराच्या खाणी असतात। आता इथे पुस्तके, पाठ्यपुस्तके काय तर हा कर्ता आहे, म्हणजे संस्काराच्या खाणी। आता हे अनेक वचनी आहे, आता एक वचनी घेतलं तर पाठ्यपुस्तक संस्काराची खाण असते, इथे क्रियापद बदललं म्हणून हे काय तर कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे। आता संस्काराची खाण हे कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी प्रयोग आहे। कर्मणी प्रयोग किंवा इथे कर्तरी प्रयोग आपल्याला ओळखायचं असतं, या ठिकाणी तो कर्तरी प्रयोग आहे। मुले प्रदेशाची चित्रे पाहतात, ठीक नाही। आता मुले जर घेतलं तर इथे क्रियापद काय येतात, पाहतात येतं। आता मी प्रदेशाची चित्रे पाहतो, इथे काय तर तो म्हणजे क्रियापद बदललं आहे। आता ती जर आपण जर घेतलं असेल तर ती प्रदर्शनाची चित्रे पाहते, इथे क्रियापद बदललेलं आहे आणि म्हणून हे काय वाक्य तर कर्तरी प्रयोगातील आहे। येथील जे काही जो कर्ते येते त्या कर्त्यानुसार त्या क्रियापदाच्या म्हणजे क्रियापदामध्ये बदल पडत असतो आणि म्हणून ते वाक्य काय तर कर्तरी प्रयोगातील आहे। तबल्यातून वात्य घोडा येथे अचानक प्रसार झाला। आता प्रसार होणारा झालेला काय तर वात्य घोडा आहे। आता घोड्याचा प्रसार झाला इथे आहे। आता समजा वात्य घोडी जर घेतला आपण तर इथे प्रसार झाली असं उत्तर येईल तिथे, म्हणून हे वाक्य सुद्धा काय तर कर्तरी प्रयोगातील आहे। आता इथे समीर पुस्तक वाचतो आहे, तिथे समीरच्या ऐवजी आपण समीरा जर घेतलं तिथे वाचतो होतं, समीरा घेतलं तिथे वाचते आहे। अशा रीतीने क्रियापदाच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे क्रियापदावर परिणाम घडत असतो आणि म्हणून तेथे तो कर्तरी प्रयोग असतो। जर वाक्यात कर्म असेल तर काय असेल तर सकर्मक कर्तरी प्रयोग असतो आणि कर्म नसेल तर ते अकर्मक कर्तरी प्रयोग असतात। अत्यंत हा सोपा भाग आहे। याच्यानंतरचा भाग आपण पाहणार दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग, तेही सुद्धा आपण पाहायला विसरू नका। इकडे या ठिकाणची काही जर शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याची सविस्तर अगदी उत्तर देत असेल। आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद, थँक्यू। जर आपण SR Genius अकॅडमीला आतापर्यंत लाईक केलं नसेल, जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर SR Genius अकॅडमी या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला सुद्धा आपण शेअर केला पाहिजे। तर चला तर थँक्यू।